नमस्कार. श्रीमंत व्हा, सुखी व्हावे. मी आशिष भावे. हे माझं एक स्वप्न आहे. मला तुम्हाला सर्वांना श्रीमंत आणि सुखी करायचं. आणि मला असं वाटतं, की जगामधल्या अशा सर्व लोकांकडे, की ज्यांना जगामध्ये व्हॅल्यू एडिशन करायची. लोकांच्या भल्यासाठी काम करायचंय, चांगलं काम करायचंय. अशा लोकांकडे जर अमाप पैसा असेल, तर आपल्याला एक वेगळं जग पाहायला मिळेल. पण दुर्दैवाने ज्यांच्याकडे चांगली बुद्धिमत्ता आहे, ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांना असं वाटतं, की जगामध्ये काहीतरी व्हॅल्युएशन व्हायला पाहिजे आणि मी करू शकतो किंवा त्यांच्याकडे काही स्पेसिफिक स्किल आहे, की जे लोकांच्या भल्यासाठी ते वापरू शकतात. यापैकी बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे. तो म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही. मित्रांनो, मला हे सांगायला खूप आवडेल आणि मी हे रिअलाईज केलंय, की लक्ष्मी आणि सरस्वती नेहमीच एकत्र नांदते. सरस्वतीशिवाय लक्ष्मी त्या ठिकाणी थांबणार नाही. आणि जिथं सरस्वती आहे, तिथे लक्ष्मी नेहमी येणारच. मग असं का म्हटलं जातं? तर ही जी सरस्वती आहे ना, या सरस्वतीचं अंडरस्टँडिंग चुकीचं आहे असं मला वाटतं. बरेच जण सरस्वती म्हणजे मी किती शिकलोय, माझं किती शिक्षण झालं, माझ्याकडे किती सर्टिफिकेट्स आहेत, असं त्याचं मापन करतात. चुकीचं आहे. हे सर्टिफिकेट्स आहेत ना, हे सर्टिफिकेट्स फक्त एवढंच सांगतात, की तुम्ही काय-काय इन्फॉर्मेशन मिळवली आहे. म्हणजे काय-काय माहिती मिळवली आहे. पण माहिती मिळवणं म्हणजे कौशल्य नाहीये. त्याचा त्या मिळालेल्या माहितीचा जेव्हा उपयोग करून जीवनामध्ये काही व्हॅल्यू एडिशन होईल, त्याला म्हणतात सरस्वती. तर ते स्किल आहे. म्हणून नॉलेज एंड वेल्थ विल ऑल्वेज स्टे टुगेदर. एकत्र नेहमीच राहणार. जिथं-जिथं ज्ञान आहे, ज्ञान म्हणजे माहिती नव्हे. जिथं-जिथं ज्ञान आहे, तिथे पैसा असणारच. म्हणून मला अशा सर्व लोकांना सांगायचं आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, माहिती नव्हे. सर्टिफिकेशनचा काहीही उपयोग नाही, जर ते तुम्ही आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट केलं नाही तर. सो असं ज्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांनी सर्वांनी ज्ञानाची आणि त्याबरोबर लक्ष्मीची उपासना करायला हवी. आणि श्रीमंत होणं हा हक्क आहे. ते नैसर्गिक आहे. श्रीमंत होणं म्हणजे काय? वाढणं, स्वतःला एक्सप्रेस करणं, जास्त मोठ्या क्षेत्रामध्ये पोहोचणं, ह्यालाच म्हणतात संपत्ती. संपत्ती नेहमीच पैशामध्ये मोजली जात नाही. संपत्ती मोजली जाते तुम्हाला पाहिजे ते आयुष्य तुम्ही जगताय की नाही यावर. सो तुम्हाला पाहिजे ते आयुष्य जर तुम्ही जगत नसाल आणि त्यामध्ये फॅसिलिटेटर आहे. पैसा हा जो आहे तो फॅसिलिटेटर आहे. तुमचं आयुष्य परिपूर्ण बनवण्यासाठी. मन, शरीर आणि बुद्धी ह्याच्या सगळ्या गोष्टी जर फुलफिल करायच्या असतील, तर आज पैशाच्या जगामध्ये आपण वावरतो. त्यामुळे पैसा महत्वाचाच आहे. आणि तुमचा हक्क आहे सर्वांचा, श्रीमंत होण्याचा आणि हे खूप नैसर्गिक आहे. त्यामुळे मी श्रीमंत होणं, असं वाटणं एकदम नैसर्गिक आहे. माझ्याकडे प्रचंड संपत्ती हवी, असं वाटणं हे नैसर्गिक आहे. आणि त्याबरोबर ते नैसर्गिक केव्हा असेल? ज्याला आपण म्हणतो स्वार्थ आणि परमार्थ. मला संपत्ती हवी आहे. कशी? लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅलिडेशन करून, लोकांच्या भल्याचं काम करून. आणि जेव्हा तुम्ही लोकांचं भलं करण्यासाठी काम कराल, तेव्हा हे पूर्ण युनिव्हर्स तुमच्यासाठी काम करेल. कारण का युनिव्हर्सचा नियम आहे ना, सर्वेन सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. सर्वांचं भलं व्हावं, सर्वांना सुख मिळावं, आनंद मिळावे, ही निसर्गाची इच्छा आहे. ही विश्वाची रचना आहे. ही विश्वाच्या मनाची इच्छा आहे. तीच तुम्ही फॉलो करताय. सो दारिद्र्यतेमध्ये काहीही सद्गुण नाही. रडत-कुडत जगायचंय, कॉम्प्रोमाईज करत जगायचंय, असलं आयुष्य काही कामाचं नाही. तुम्हाला जे पाहिजे ते कमवायची ताकद तुमच्यामध्ये आहे. एक्सेप्ट करा. पैशाला एक्सेप्ट करा.
पैशाला ये म्हणावं आणि पैशाला इम्पोर्टन्स द्या. दुर्दैवाने काही लोकांना, काही समाजामध्ये पैशाला इम्पोर्टन्स देऊ नका असं शिकवलं जातं. किती दुर्दैवी आहे. पैसा महत्वाचा नाही, माणसं महत्वाची. पैसा महत्वाचा नाही, काम महत्वाचं. पैसा महत्वाचा नाही, रिलेशनशिप किंवा संबंध महत्वाचे. असं काही नसतं हो. संबंध ठेवा, पैसा पण कमवा. आणि जर तुमच्याकडे पैसा जास्त असेल बघा हां, तुम्हाला हे योग्य वाटतं का? आणि शेअर करून मला सांगा कमेंटमध्ये, की मी बोलतोय ते योग्य आहे का? जर तुमच्याकडे पैसा भरपूर असेल ना, तर संबंध पण जास्त असतील, खूप असतील. आज तुमच्याकडे जे काही ज्ञान आहे, जे लोकांच्या भल्यासाठी तुम्हाला वापरायचंय, ते जर पैसा असेल, तर तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकाल की नाही मला सांगा? जास्त लोकांपर्यंत पोहोचलं, अजून पैसा आला, अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. म्हणजे तुमच्याकडे जे ज्ञान आहे, ते जर पसरवायचं असेल, त्यांनी जास्तीत जास्त लोकांना बेनिफिट मिळवून द्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला संपत्ती कमवायला पाहिजे. आणि ती संपत्ती परत कशासाठी युटिलाइज करायची आहे? भल्यासाठी, चांगल्यासाठी. सो दान देणं, दानधर्म म्हणतो आपण त्याला, दानधर्म करणं किंवा तुमचं काम एक्सपांड करणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, ही किती चांगली गोष्ट आहे. कितीतरी लोकांना अशा गोष्टींची आवश्यकता असणार. आणि हेच मी द सायन्स ऑफ गेटिंग रिच ह्या पुस्तकामधनं पण शिकलो. त्याच्या पहिल्या ज्या भागामध्ये दिलेलं आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये ते मी आता तुमच्याबरोबर शेअर करतो. त्याचे काही पॉइंटर्स पण आहेत. हां, त्यांनी पण तसंच म्हटलंय. श्रीमंत होणं हा नैसर्गिक अधिकार आहे. अधिकार आहे. श्रीमंत होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असं आपण म्हटलं पाहिजे. मी श्रीमंत होणारच. हां, ते आपण अजून छान म्हणू शकतो. श्रीमंत होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी श्रीमंत होणारच. आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाने काम करायला पाहिजे. गरिबाला देव आवडतो. सॉरी, देवाला गरीब लोकं आवडतात. गरीब असणं म्हणजे चांगलं असतं. काहीही नाही. सगळं चुकीचं आहे. दुर्दैवाने अशा गोष्टी डोक्यात भरून ठेवू नका. नाही मग म्हणजे काय होतं? मग गरीब राहणंच छान वाटतं. मी कसा कुळत-बिळत राहतो. किती छान वाटतं. पण मन खात राहतं आयुष्यभर. ही अशी लोकं जी पैसा भरपूर कमवू शकत नाहीत. ती कुढत असतात बरं का आयुष्यभर. नाही रे, मी हे केलं असतं तर बरं झालं असतं, ते केलं असतं तर बरं झालं असतं, असे पैसे कमवले. मी काय एवढे पैसे कमवले असते, असे कमवले, पण मी केलं नाही. अरे कोणी अडवलं होतं? तुम्ही स्वतःच स्वतःला अडवलं ना. सो स्वतःला स्वतः अडवणं बंद करा, पैसे कमवा. चांगल्या विचार असलेल्या माणसाकडे भरपूर पैसा आला, की जग वेगळं बघायला मिळणार आहे. आणि मग जर तुमच्याकडे चांगले विचार आहेत, चांगलं स्किल आहे, सरस्वती आहे, तर पैसा कमवून जास्तीत जास्त लोकांना फायदा मिळवून देणं हे तुमचं कर्तव्य आहे. आणि पैसा सगळ्यांसाठीच आहे हो. आज जेवढा पैसा या जगामध्ये आहे, तेवढा आजपर्यंत कधीच नव्हता आणि हा वाढतच राहणार आहे कंटिन्युअसली. अमाउंट वाईज पैसा कंटिन्युअसली वाढत राहतोय. जगभरामधनं वाढत राहतोय. मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला काय हरकत आहे? भल्यासाठी करायचंय आणि तुमच्या ह्या भल्या करण्यामुळं अजून पैसा वाढत राहणार. सो श्रीमंत होणं म्हणजे स्वार्थी नाहीये. कारण भल्याचा विचार आहे. आणि बरीच जण असं म्हणतात, तो पैशाच्या मागे लागलाय. मला एक व्यक्ती सांगा असं तुमच्या ओळखीचा, जो तुमच्या आजूबाजूला जगतोय हां. मी अशा लोकांचा विचार करत नाही जे निघून गेलेत, अ, हिमालयात जाऊन तपश्चर्या करतायत वगैरे, वगैरे, वगैरे. असा माणूस व्यक्ती सांगा एक की जो पैसे मागत नाही, जो पैसे घेत नाही. अशा हजारो लोकांची मला गरज आहे, मला स्वतःला, की जे मला अजिबात पैसे मागणार नाहीत कुठल्याच गोष्टीमध्ये. त्यांची राहण्याची, जेवणा-खाण्याची व्यवस्था मी करतो आणि त्यांचं स्किल चांगलं असलं पाहिजे. असे स्किल चांगले असलेली भरपूर लोकं मला हवी. किती येतील हो? सो ज्यांना पैसे कमवण्याची इच्छा आहे, पण जे कमवू शकत नाहीत. कारण का कळत नाहीये, माइंडसेट डेव्हलप नाही झालेला. त्यामुळे भरपूर कष्ट करतात, करतात, करतात. पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पण पैसे काही येत नाहीत. अशी लोकं जो पैसे कमवतो, त्याला दूषणं देतात. तो पैशाच्या मागे लागतो.
अरे तू काय करतोयस? तू पण जो काही नोकरी, धंदा, व्यवसाय जे काही करतोयस, पैसे घेतोसच ना का फुकट करतोयस? मग मला सांगा कोण पैशाच्या पाठीमागे नाहीये? पैशाच्या मागे सगळीच आहेत कारण बेसिक नेसेसिटीजसाठी सुद्धा पैसा लागणार आहे. सगळ्या गोष्टींसाठी पैसे लागणार आहे. त्यामुळे पैसा कमवणं, श्रीमंत होणं हे एकदम नैसर्गिक आहे हे लक्षात ठेवा. सो ही आपल्याला बदल करायला हवा. विचारांमध्ये बदल करायला हवा. आणि पैसा ह्या जगामध्ये किती चांगल्या गोष्टी घेऊन आलाय. जस्ट तुम्ही विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये पैशाने किती गोष्टी निर्माण केल्यात. लहानपणापासून आजपर्यंत किती गोष्टींमध्ये पैशाने तुम्हाला फॅसिलिटेट केलं आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करा. हा पैसा नसता, आई-वडिलांकडे नसता, काका-काकूंकडे नसता, मामा कोणी असतील ज्यांनी तुम्हाला आजपर्यंत सपोर्ट केला. त्यांच्याकडे पैसा नसता, तर तुमचं काय झालं असतं? किंवा आज तुमच्याकडे पैसा नाही समजा, तर काय होईल? मनी इज अ ग्रेट फॅसिलिटेटर इन धिस वर्ल्ड. खूप चांगला फॅसिलिटेटर आहे. तुमचा चांगला सहयोगी आहे आणि ह्या सहयोगीशी जर तुम्ही घट्ट नातं बांधलत, तर तुमचं आयुष्य सुंदर असू शकतं. तो आजपासून पैशाबद्दल योग्य विचार करा. पैशाला आपलंसं करा. पैशाला आयुष्यात येऊ देत. पैशाबद्दल विचार करा. पैशावर प्रेम करा. पैशाशी कनेक्ट करा. आणि मी सांगितलं ते बुक द सायन्स ऑफ गेटिंग रिच नावाचं पुस्तक आहे. मला वाटतं त्याचं मराठीमध्ये पण अवेलेबल आहे फॉर्मॅट तोच म्हणजे पुस्तकाचं नाव तेच असेल आणि वॉलेस वॉटल्स यांचं पुस्तक आहे हे. तर ते वाचा आणि आपण एक जे त्यांचे अ, हे आहेत म्हणजे चॅप्टर जे आहेत त्याबद्दल मी तुमच्याबरोबर बोलत राहीन आणि त्याच्यामधनं एक वेगळं विचार स्वतःच्या मनामध्ये मांडा आणि वॉटल्स यांनी म्हणलेलं आहे, की पैसा ना हा मनामध्ये आहे. आणि हे मी अनुभवलंय, मी तुम्हाला सुद्धा आणि तुम्ही पण अनुभवलंय. बऱ्याच वेळेला तुम्ही असं म्हणता की नाही, मला वाटलंच होतं असं होणार आणि मग ते झालं. मी विचार करत होतो की हे व्हायला नाही पाहिजे, तरी ते झालं वगैरे, वगैरे अशा गोष्टी. तर ह्या जगामध्ये ना प्रत्येक गोष्ट 2 वेळा घडते. एकदा मनामध्ये आणि नंतर सत्यामध्ये. सो पैसा हा पण माइंडमध्येच आहे. मनामध्ये पैसे वाढवा आणि मनामध्ये वाढवलेला पैसा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येईल. तुमचा फोकस वाढेल. तुम्ही स्ट्रॅटेजाइज करू शकाल. तो आजपासनं रोज दिवसामध्ये 10 वेळा म्हणा, श्रीमंत होणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी श्रीमंत होणार. या व्हिडिओबद्दल जे काही तुम्हाला वाटलं ते शेअर करा आमच्याबरोबर. सो दॅट तुमचा एक्सपिरियन्स सुद्धा आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल आणि असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. उद्देश एकच, मला तुम्हाला सर्वांना श्रीमंत आणि सुखी बनवायचं. तुमचे विचार चांगले आहेत आणि तुम्हाला समाजाच्या कल्याणासाठी काम करायचंय, समाजाच्या भल्यासाठी काम करायचंय. तर भरपूर अमाप पैसा आहे. ह्या माझ्या शुभेच्छांसहित हा चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून ठेवा. सो जेव्हा नवीन व्हिडिओ आम्ही रिलीज करू, तेव्हा तुम्हाला त्याचा इंटिमेशन येईल. आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, की जेव्हा तुम्ही 10 वेळा रोज म्हणाल, श्रीमंत होणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी श्रीमंत होणार. ते 10 वेळा म्हटल्यानंतर काय आयुष्यामध्ये बदल तुम्हाला अनुभवायला मिळतो, ते आमच्याबरोबर शेअर करा. आम्हाला आवडेल आणि पुढच्या प्रोग्राममध्ये पण आपण ते घेऊ शकतो. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये, तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये, की जेणेकरून हा श्रीमंत आणि सुखी होण्याचा मार्ग आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आणि सगळे होतील श्रीमंत आणि सुखी. धन्यवाद. श्रीमंत व्हा, सुखी व्हा.